कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय। विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। विशाळगडावर स्थानिकांना मारहाण करण्यात आली आहे, तर काही घरांवर दगडफेक करण्यात आली। या घटनेनंतर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे। विशाळगडाकडे जाणाऱ्या संभाजीराजेंना शिवभक्तांनी हातोडा दिलाय। बांबवडे परिसरातील शिवभक्तांनी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संभाजीराजांच्या हाती हातोडा दिलाय। मला कोणीही थांबवू शकत नाही असं म्हणत अतिक्रमणाविरोधात विशाळगडावर जाण्यास संभाजीराजे ठाम आहेत, तर गुन्हे दाखल झाल्यास अभिमानच वाटेल असं वक्तव्य संभाजीराजांनी केलंय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेत। दोघांमध्येही दोन्ही राज्यांच्या विकासावरती चर्चा झाल्याची माहिती समोर येते। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांमुळे मोदी सत्तेत आलेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय, तर मोदींनी बहुमत गमावलं असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवरती टीका केली आहे। प्रकाश शेंडगेंनी जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। मुंबईला यायचं असेल तर या पण आमचं आरक्षण हिसकावणार असाल तर ओबीसी समाज हातातील हत्यार उगारल्याशिवाय शांत बसणार नाही असा थेट इशाराच प्रकाश शेंडगेंनी दिलाय। तसंच जरांगेंनी ओबीसी नेत्यांना शिव्या देणं थांबवावं, अन्यथा आमची मुलं देखील शांत बसणार नाहीत असं सुद्धा ते म्हणाले। जरांगेंच्या भूमिकेविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारला सवाल केलाय। चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या लोकनियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतात, हा फक्त मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका हाकेंनी केली आहे। तर शिवराळ भाषा वापरणारा नेता मराठा समाजाला चालतो का असा सवालही हाकेंनी उपस्थित केला आहे। विधान परिषदेमध्ये ओबीसी नेत्यांना मत देणाऱ्यांना पाडा असा जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंचं नाव न घेता इशारा दिलाय। निवडून आलेल्या ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना त्रास दिलाय असा आरोपही त्यांनी केलाय। बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचं जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार आहेत। या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे, याची तयारी सुद्धा जोरदार होतीये। खासदार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधलाय। धनंजय मुंडेंना पंकजा मुंडे यांचा पराभव बघण्याची खूप घाई झाली होती असा आरोपही त्यांनी केलाय। तर जर मी वजनात काटा मारतो तर तुमच्या शेतातला ऊस स्वतःच्या नावानं माझ्या कारखानदाराकडे आणि कारखान्याकडे का दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणातील माकपचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा पराभव होणं राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणं आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेला त्यांचा पराभव हा लोकशाहीचा गळा घोटणारा आहे असं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलंय। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू आक्रमक झालेत। येत्या 19 जुलैला बच्चू कडू मागण्यांचं निवेदन सरकारला देणार आहेत। जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेईन असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलंय। येणाऱ्या विधानसभेमध्ये निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि साजन पाचपुते एकाच गाडीतून विधानसभेमध्ये जातील असं विधान संजय राऊतांनी केलंय। संजय राऊतांनी साजन पाचपुते यांना विधानसभेचे आमदार घोषित केल्यानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता आहे। शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। 15 जुलैला होणारी सुनावणी आता 1 महिन्यानंच म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत। यावेळी मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या अनुषंगानं पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत। यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बरसलाय। राळेगाव जवळील वारा परिसरामधील पिकं अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। प्रशासनानं पाहणी करून तातडीनं नुकसान भरपाई करावी अशी मागणी हतबल शेतकरी करतायत। रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच अतिमुसळधार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा हवामान विभागानं अंदाज दिलाय। त्यामुळे रोहा, नागोठणे, त्याचबरोबर खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे।
रायगडमधील खोपोली खालापूर परिसरात सुद्धा जोरदार पाऊस सुरू झालाय। खोपोली शहरातील अनेक भागामध्ये पाणी शिरलंय। हायको कॉर्नर आणि युनी माउंटन रेसिडेन्सी समोर पाणी साचल्यामुळे येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलंय। या पावसानं अनेक धबधबे प्रवाहित झालेत। राजापूर मुंबई गोवा महामार्गावरील कोंडेतड गाळगीळवाडी इथल्या जितवणे पुलावरचा धबधबा हा प्रवाहित झालाय। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये 3 ते 4 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती। मात्र आज पहाटेपासूनच पावसानं जोरदार सुरुवात केली। पावसामुळे नाशिराबाद राष्ट्रीय महामार्गावरही पाणी साचलंय, तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नदी आणि नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक काहीसं विस्कळीत झालंय। मुंबईहून मडगावकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस आणि दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावतीये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे। पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मोठी दक्षता घेण्यात आली आहे। यावेळी संध्याकाळी 5 नंतर धबधब्यावर प्रवेश बंद असणार आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती आज प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मागील 2 दिवसांपासून कोकणासह रत्नागिरीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे लावणीच्या कामाला पुन्हा एकदा जोर आला असून बळीराजा मात्र सुखावलाय। मात्र संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट इशारा दिल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। पवना धरण परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे एका दिवसातच पाणी पातळी 3.94 इतकी वाढली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पालघरमध्ये कालपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं पालघरकरांना मात्र दिलासा मिळालाय। मात्र असं असलं तरी पालघर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे। वसई विरारमध्ये सध्या पावसानं उसंत घेतल्यामुळे जुने विवा कॉलेज त्याचबरोबर गोकुळ टाउनशिप नालासोपाऱ्यासह सर्वच सखल भागांमधील पाणी ओसरलंय। नगरपालिकेच्या अभियंत्यांनी युनिटेक कॉम्प्लेक्सच्या सभोवतालचे रस्ते हे उंच केल्यामुळे कॉम्प्लेक्सच्या आतील रस्त्याला पाऊस सुरू होताच नदीचं स्वरूप प्राप्त होतंय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। भिवंडीत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून ईदगाह रोडवरती शेकडो घरांमध्ये पाणी शिरलंय। नदी नाका, कल्याण नाका, बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी परिसरामध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेकडो वाहनं देखील पाण्याखाली गेली आहेत। नवी मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पेण पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढलाय। दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मात्र पावसामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीवरील पूलही पाण्याखाली गेलाय, तर एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा नदीची पाणी पातळीही वाढली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, भिंगरोळी, एसटी डेपो ते शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी घुसलंय। त्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागतेय। संपूर्ण रस्ता हा जलमय झाल्यानं वाहन चालवणं हे आता कठीण झालंय। लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे मागील 24 तासामध्ये लोणावळ्यामध्ये तब्बल 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनीही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटलाय। कोल्हापुरात पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सकाळपासूनच कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, तर धरण क्षेत्रात अतिवृष्टीसह पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 14 बंधारेही पाण्याखाली गेले आहेत। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 25% पोहोचलाय। मात्र धरणातील जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावाच लागणार आहे। राज्यात पावसाचा जोर वाढला असून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रायगड, मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये मध्यम ते पावसाची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवली आहे।
नागपुरात पाऊस रुसल्याचं पाहायला मिळतंय। बऱ्याच दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे नागपूर शहरामध्ये आतापर्यंत 169 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता 20% पावसाची तूट असल्याचं समोर आलंय। मात्र नागपूरकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसाळ्यापूर्वी पवईतल्या जयभीम नगर परिसरामध्ये कारवाई करण्यात आली होती। या तोडक कारवाईमुळे येथील नागरिक संतप्त झालेत। मात्र त्यानंतर त्याच परिसरामध्ये हे नागरिक झोपड्या बांधून राहत होते। मात्र मुसळधार पावसामुळे इथल्या झोपड्यांवरती झाड कोसळलं आणि त्यामुळे 6 झोपड्यांचं नुकसान झालंय। या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। रस्त्यावरील खड्डे, ब्रिजचं अर्धवट काम याचा फटका आता प्रवाशांना नाहक सहन करावा लागतोय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा इथं अखेरचं गाव आहे। त्यामुळे डोंगराळ भागातील या गावात बाळापुरा लोसी या ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दूरक्षेत्र पोलीस चौकीच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे। इमारतीची पडझड झाल्यामुळे यातून कामकाज चालवणं अवघड झाल्यानं पोलीस चौकीची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरतीये। जळगाव पालिकेच्या 24 व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे आकारणी त्याचबरोबर नूतनीकरण लिलाव याबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्या समितीला सर्व आदेश देण्याचे अधिकार दिले आहेत। मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची ऑडी कार ही पुणे पोलिसांनी अखेर ताब्यात घेतली आहे। पूजा खेडकर हिच्या बंगल्यावरती पोलिसांनी ही कार जप्त केली आहे। दरम्यान पूजा खेडकरनं 2 दिवसापूर्वी ऑडी कारचा 27,600 रुपयाचा दंड भरल्याची ही माहिती आता समोर आली आहे। जरांगे पाटील वाखरी तळाजवळून पंढरपूरपर्यंत वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी दिली आहे। यावेळी जरांगे रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 3 तालुक्यामध्ये इंटरनेट बंद झाल्यानं लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते। तर आतापर्यंत अंगणवाडी सेविकांनी 22,000 अर्ज संकलित केले आहेत। भुसावळ आगारातून भुसावळ ते बोदवड, लोणवाडी, वाकी, सुरवाडा आणि विचवा या बंद असलेल्या बस फेऱ्या नियमित सुरू करण्यात आल्या। त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। गोंदियातील बिरसी पुनर्विकसित गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। तर पावसाळ्यामध्ये रस्ते नसल्यानं चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागते। सुविधा न दिल्यास विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावं अशी मागणी करण्यात आली आहे। मात्र ही मागणी मान्य न झाल्यानं आज श्रीरामपूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। या बंदमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि व्यापारीही सहभागी झाले होते। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करत ग्रामीण भागातील 19 गावांनी आज बंदची हाक पुकारली आहे। त्यामुळे सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार ठप्प झालेत। शहरालगतच्या 19 गावांनी हद्दवाढीला तीव्र विरोध केला आहे। एअरपोर्टवर बऱ्याच वेळा सामान शोधण्यासाठी खूप वेळ लागत असतो। त्यामुळे प्रवाशांची ही अडचण लक्षात घेत एअर इंडियानं प्रवाशांसाठी मोबाईलवर रिअल टाइम लगेज ट्रॅकिंग ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कंपनीच्या वेबसाईटवर तसंच मोबाईल ॲपवरून प्रवाशांना आपल्या प्रवासादरम्यान आपलं सामान नेमकं कुठे आहे हे आता तपासता येणार आहे। अकोला रतलाम विभागातील गेज रूपांतर कामाच्या संदर्भात खंडवा रोड मध्ये यार्डमध्ये रिमॉडेलिंग दरम्यानच्या कामासाठी मध्य रेल्वे वाहतूक पॉवर ब्लॉक घेणार आहे। नॉन इंटरलॉकिंग कामं ही 21 आणि 22 जुलै रोजी असल्यामुळे 38 तासांचा ब्लॉक असणार आहे। त्यासाठी 45 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। 11वी प्रवेशासाठीची तिसरी नियमित फेरीनुसार तिसरी प्रवेश यादी 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे। या यादी अंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 24 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल। सीईटी कक्षानं बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे। या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 20 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। बीएड अभ्यासक्रमाच्या 34,830 जागांसाठी 72,378 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती। त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। भुसावळ तालुक्यातील भरताच्या वांग्याला 40 रुपयांचा दर मिळतोय। तर कांदा पातीला तब्बल 360 रुपये प्रति किलोनं भाव मिळतोय। पावसामुळे उत्पादनावरती परिणाम झाल्यानं आवक घटली आहे। त्यामुळे भाजीपाल्यांचे दर जे आहेत ते वाढले आहेत।
गाईच्या दुधाच्या दरामध्ये आता 2 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे ग्राहकांना आता प्रति लिटर मागे 2 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत। त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईमध्ये त्रस्त सर्वसामान्यांना आणखीन एक झटका बसलाय। पुण्यात पार पडलेल्या दूध उत्पादकांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। अकोल्यात एका युवकावर अज्ञात व्यक्तीकडून चाकूने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते, तर अज्ञात मारेकऱ्याच्या पोलिसांकडून शोध घेतला जातोय। जळगावच्या अमळनेरमध्ये एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती। या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली आहे। जळगावातील कंत्राटदाराची 45 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी राज्य माहिती आयुक्तांसह अभियंत्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव जिल्हा न्यायालयाने दिलेत। जळगावातील शेततळ्यांची कामं जी आहेत ती मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली होती। नवी मुंबईतील खारघरमधील पेठ गावामध्ये कोयता आणि शस्त्रांसह 4 ते 5 जणांची टोळी चोरीच्या उद्देशाने आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। मध्यरात्रीच्या सुमारास घरांची कुलपं तोडून चोरी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वसई पूर्वेकडील अगरवाल उद्योग नगरीमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू झालाय। हा व्यक्ती महावितरणाच्या बॉक्समध्ये काहीतरी छेडछाड करत होता आणि ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये दिंद्रूड इथं गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। यावेळेस पोलिसांनी जवळपास 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त केलाय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरामध्ये यात्रा महोत्सव एसटी महामंडळाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील 8ही बस स्थानकातून वारकऱ्यांसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत। जिल्ह्यातून पंढरपूरला 22 बस सोडण्यात आल्या। यावेळेस खासदार बळवंत वानखेडे यांनी विशेष बसला हिरवा कंदील दाखवत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। रात्रभर 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळानं केलंय। जळगाव जिल्ह्यातील यावल वनपरिक्षेत्रामध्ये वाघझिरा इथं वन विभागाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलंय। यावेळेस वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता। यावेळेस हजारोंच्या संख्येनं वृक्षारोपण केलं जाणार आहे।